तर मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करत आहेत असं म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांनी। शिर्डीमधील राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। फक्त बीड नाही तर अख्ख्या मराठवाड्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन कुणीच करू शकत नाही असं देखील मुंडेंनी म्हटलंय। ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे असं मुंडेंनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर हे शिर्डीमध्ये सुरू झालेलं आहे। आजचा दुसरा दिवस आहे। काल प्रकृती अस्वास्थ्यामुळे धनंजय मुंडे हे शिबिरासाठी उपस्थित नव्हते। आज ते शिर्डीमध्ये आलेले आहेत आणि यावेळेला या शिबिरामध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय की संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन हे कुणीच करू शकत नाही। ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। मात्र बीड बदनाम होते, बीड बदनाम होता कामा नये असं देखील वक्तव्य मुंडेंनी केलेलं आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, शिबिरामध्ये बोलत असताना धनंजय मुंडे यांच्याकडून स्पष्टीकरण सुद्धा दिलं जात आहे। रुशाली, नक्कीच खरं तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीच्या शिबिराला आज दुसऱ्या दिवशी दाखल झालेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं भाषण या संपूर्ण शिबिराला झालं आणि या संपूर्ण भाषणामध्ये धनंजय मुंडे यांचा भाषणातला आक्रमकपणा जो आहे तो पाहायला मिळाला आणि त्याचसोबतच बीड मस्ताजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात जे कोणी आरोपी असतील त्यांना खरं तर शिक्षा झाली पाहिजे। त्यांच्या हत्येचं समर्थन कोणीच करत नाहीये। 8 ते 10 जे आरोपी आहेत त्यांच्यामुळे खरं तर हे सगळं घडतंय आणि या सगळ्या संदर्भात माध्यमांमध्ये माझ्या संदर्भातल्या बातम्या सातत्याने येतात। या सगळ्या संदर्भातली नाराजी आणि आक्रमकपणे आपले मुद्दे जे आहेत ते त्यांनी भाषणात मांडलेले आहेत। खरं तर स्वपक्षातलीच लोक आणि महायुतीमध्येच नेते मंडळी मला टार्गेट करत आहेत आणि बीड सहित अख्ख्या मराठवाड्यामध्ये या सगळ्या संदर्भात या सगळ्या प्रकरणांवरतून घेऊन सामाजिक सलोखा जो आहे तो बिघडलेला आहे अशा शब्दात त्यांनी संपूर्ण टीका केलेली आहे। आणि धनंजय मुंडे हे सातत्याने पक्षाच्या संघटनेवरती या सगळ्या भाषणामध्ये बोललेले आहेत। पक्ष हा माझ्या वाईट प्रसंगामध्ये माझ्या बाजूने उभा राहिला, त्यामुळे मी पक्षाचे आभार देखील मानतो अशा पद्धतीचं त्यांनी भाषण केले। आणि त्याचसोबतच धनंजय मुंडे यांनी सुरेश धस असेल, प्रकाश सोळंके असेल आणि इतर महायुतीमधले जे नेते मंडळी धनंजय मुंडे यांच्यावरती या सगळ्या हत्ये प्रकरणाच्या संदर्भात टीका करत होते आणि पालकमंत्री पद असेल त्यांच्या मंत्रिपदावरून सगळी टीका टिप्पणी होत होती। त्या सगळ्यांनाच या सगळ्या भाषणांमधून त्यांनी सुनावलेलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भातलं एक आक्रमक भाषण त्यांच्याकडनं धनंजय मुंडे यांच्याकडनं या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरामध्ये करण्यात आलेलं आहे। ते असे देखील म्हणतात की अजित पवार हे माझ्या कायम पाठीशी उभे राहिलेत, त्यामुळे महायुती सरकार पुन्हा आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थात बीडचं जे काही प्रकरण होतं त्या बीडच्या प्रकरणामध्ये अजित पवार हे माझ्या सारखे पाठीशी उभे राहिले, त्यामुळे त्यांचे उपकार जे आहे ऋण जे आहे ते मी फेडू शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडनं या सगळ्या भाषणामध्ये करण्यात आलं। आणि असंही त्यांनी म्हटलंय की बीड असेल किंवा परळी असेल यांना सातत्याने बदनाम करण्याचं काम जिल्ह्यातलेच नेते मंडळी करतात, त्याला कुठेतरी आवर घातला पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।